जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. स्वतंत्र आहेस त्या लग्नाच्या बंधनातून, ज्या लग्नाच्या बंधनात गुंतून तुला कोंडल्यासारखं वाटत होतं. आज मी ती सर्व बंधनं तोडतोय. तेव्हा बिचाऱ्या या मुलीला धमकावून घाबरून तिला डिवोर्स देत आहेत. म्हणजे मोनिशने हे डिवोर्सचे पेपर्स पाठवून आपल्या आईलाच सीमासमोर अर्धा तर हरवूनच टाकलंय. अर्ध नाही गायत्री, पूर्णपणे हरवून टाकलंय. तू बघच, मी भर कोर्टात जमलेल्या सर्व लोकांसमोर मीनाक्षीचा अत्याचार आणि तिच्या मुलाचं लाजिरवाणं रहस्य उघड करून टाकतो की नाही बघ. या पेपर्सवर साईन करून मी मोनिशला डिवोर्स नाही देणार आता. पण आता आपल्याला त्रास होईल त्याचं काय? कधी येत आहेत ते? कधी येऊ शकतात ते. साईन का नाही केली? अर्थ काय आहे याचा? बास करा ना तुम्ही कशाला त्रास करून ब्लड प्रेशर वाढवताय? अगं हा स्वतःच निर्णय घेऊन तिने साईन केली नाही ना, या गोष्टीवर मी नाराज आहे. मी पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा तिने डिवोर्स पेपरवर साईन नाही केली म्हणजे नाहीच केली. शेवटी अर्थ काय याचा? त्या मुलाच्या बाबतीत एवढी दया का दाखवते ही? कारण तो दयेला पात्र आहे. मला माहिती आहे अंकल की तुम्हा दोघांच्या निर्णयाविरुद्ध जाऊन मोनिशला डिवोर्स न देण्याचा निर्णय जो मी घेतलाय त्यामुळे तुम्हा दोघांना फार त्रास झालाय. त्यासाठी मी हात जोडून तुम्हा दोघांची माफी मागते. मला माफ करा तुम्ही अंकल की मी तुम्हा दोघांचं मन दुखावलं. मला माफ करा. पण का सीमा, का त्या माणसाविषयी इतका विचार करतेस ज्याने तुला इतकं दुःख दिलंय? आज जर तू डिवोर्स पेपर्सवर साईन केली असतीस तर सगळं काही ठीक झालं असतं. हो आंटी, मला माहिती आहे की माझ्यासाठी सगळं काही चांगलं झालं असतं. पण त्या उलट मोहनीचं सगळं काही वाईट झालं असतं. तुम्हा दोघांना माझी इतकी काळजी, माझ्या सुखदुःखाचा विचार करता. कारण तुम्ही दोघांनी माझा त्रास पाहिलाय. मला झुरत झुरत मरताना पाहिलंय तुम्ही. आणि अंकल, अशाच परिस्थितीत मी मोनिशला पाहिलंय. मी मोनिशच्या डोळ्यात सत्य काय ते पाहिलंय. अंकल, त्याने माझ्या बाबतीत कधीच वाईट विचार नाही केला. आणि त्याचा एक पुरावा हाय अंकल. अरे अरे सीमा बाळा, हा तर इथल्या एका खूप मोठ्या युनिव्हर्सिटीचा फॉर्म आहे. म्हणजे याचा अर्थ? हो अंकल, मोनिशला मला शिकवण्याची इच्छा आहे.
मी इथे येऊन शिक्षण घेण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मोहनीश पूर्ण करू पाहतोय. आता तुम्हीच सांगा अंकल, कोणी केलेल्या त्यागाचा फायदा आपण त्याला शिक्षा देऊन तर नाही घेऊ शकत. सीमा बाळा, मला माफ कर. मी जरा जास्तच चिडलो होतो बघ. तू जो निर्णय घेतलायस अगदी विचारपूर्वक घेतलायस आणि अगदी योग्य घेतलायस. मी तुझ्या या निर्णयाने फार खुश आहे. सुखी राहा. थँक्यू अंकल. तर मग अंकल, भारतीची ही रूम पाहून आता तरी तुम्हाला तिची काळजी नाही वाटत ना? नाही नाही बेटा, अरे असं काहीच नाहीये. मी फक्त असंच विचारलं होतं. तू ओ आय एम व्हेरी सॉरी, मी माझं इंट्रोडक्शन तर आपल्याला दिलंच नाही. मी आदर्श आहे, भारतीचा मित्र आहे. अच्छा. आणि बस या नात्याने भारती आमच्या घरात एक पेइंग गेस्ट म्हणून राहते. आदर्श, हो. मी मम्मीच्या रूम मध्ये जाऊन त्यांना बाय करून येते, म्हणजे त्या खाली येणार नाहीत आणि त्या अंकल समोर पण येणार नाहीत. लवली. ओके. अरे नमस्कार भाऊ. नमस्कार. भाऊ, ही भारती. अंकल, ही आदर्शाची मम्मी आहे. आणि हे नाही सांगणार की मी तुझी कोण आहे ते? आणि ही माझी पण सगळ्यात चांगली मम्मी आहे. हो ना? तर मग निघायचं अंकल? हो बेटा, चल. भारती, तू कधीपर्यंत आपल्या मम्मी पप्पांपासून लपवून ठेवणारेस की तुझं लग्न झालंय? भारती बाळा, मी तुझ्या या अंकलशी बोलते की त्यांनी जाऊन तुझ्या मम्मी पप्पांना समजून सांगावं की तुम्ही दोघांनी लग्न केलंय. मम्मी प्लीज, तुम्ही आत्ताच हा विषय नका काढू. कधी ना कधी त्यांना याचा पत्ता लागेलच ना बाळा. आई, हे काय करतेस तू? इतक्या दिवसांनी तुझी सून 2 दिवसांसाठी बाहेर जाणार आहे, तर तू तिची आनंदाने पाठवणी करण्याऐवजी तिलाच टेन्शन देतेस. तुला जे काही सांगायचंय ते तू नंतर सांगू शकतेस ना. भारती बाळा, 2 दिवसांपेक्षा जास्त नको थांबूस. तुझ्याशिवाय करमणार नाही मला. हो मम्मा, मी तिथे 2 दिवसांपेक्षा जास्त नाही थांबणार. तुम्ही तुमची आणि आजीची काळजी घ्या. येते मी. सुखी राहा बाळा. काय झालं आई? इतके अश्रू कशासाठी? माझ्या सुनेसाठी. आता भारती 2 दिवस घरात नाही दिसणार तर मला अजिबात करमणार नाही. हे परमेश्वरा, मी तर हा विचारच केला नव्हता की इतक्या लवकर सर्वजण भारतीवर इतकी माया करतील. आता असं वाटतंय की माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे. मला हे लग्नाचं नाटकच नाही करायला हवं होतं. ये बेटा, ये ये. मीना,
बस बस. हो. मीना बघ कोण आलंय ते. नमस्कार आंटी. सुखी राहा. भारती, तू भारती आहेस? हो आंटी, मी भारतीय. पण हे काय? ही तुम्ही तुमची काय अवस्था करून घेतली आणि तुम्ही किती अशक्त दिसताय. बेटा समजाव हिला की हिनं हे उपवास पकडणं बंद करावं. मागील 4 दिवसांपासून हिने अन्नाचा त्याग केलाय आणि वर तिची तब्येत खराब होत चालली आहे. आंटी बसा बसा. तुम्ही का स्वतःच्या जीवाचे शत्रू होताय? मी माझ्या जीवाची शत्रू तर नाही, पण माझ्या मुलीच्या जीवाची शत्रू तर नक्कीच झाले. तू पण मला माफ कर. तुझ्या मैत्रिणीची आज जी अवस्था झाली ना, त्याला जबाबदार मीच आहे. मीच ती कमनशिबी आई आहे जी आपल्या मुलीच्या जीवाची शत्रू झाली आहे. मला क्षमा कर. नाही आंटी, असं असू शकतं की कळत नकळत तुमच्याकडून चूक झाली असेल. पण ही ती वेळ नाही की तुम्ही तुमच्या चुकीबद्दल अश्रू ढाळत बसावं. ही ती वेळ आहे की तुम्ही तुमच्या मुलीला धीर द्यायला हवा. ती ज्या अवस्थेत आहे तिने घाबरू नये आणि न्यायासाठी लढत राहावं. हो मीना, भारती अगदी योग्यच बोलतीये. अच्छा चल, सर्वात प्रथम जेवून घे. मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येतो. नाही, मला काहीच नकोय. मी काहीच नाही खाणार आहे. मी नवस बोलले. जोपर्यंत माझी मुलगी या घरात परत येत नाहीये तोपर्यंत मी काहीच नाही खाणार. काहीच नाही खाणार. जर असंच असेल तर अंकल जेवण घेऊन या. मी सांगते मी काहीच नाही खाणार. कारण आज तुमच्या घराच्या उंबरठ्यावर तुमची दुसरी मुलगी भारतीने पाय ठेवलाय. काय झालं आंटी? तुम्ही मला तुमची मुलगी नाही मानत का? तर मग आज तुम्ही माझ्या हाताने जेवण जेवणार आहात. जेवणार ना आंटी? तुम्हाला माझी शपथ, आज तुम्हाला जेवण जेवावंच लागेल. हे घे बेटा. थँक्यू अंकल. तुम्हाला माझी शपथ, तुम्हाला तुमची मुलगी सीमा आणि दुसरी मुलगी भारतीची शपथ. आता तरी तोंड उघडा. आंटी प्लीज प्लीज. बस आंटी. हे थँक्यू बेटा. जे काम एक बाप नाही करू शकला ते एका मुलीने करून दाखवलं.
आज जर ही जेवली नसती तर माहित नाही काय झालं असतं. नाही अंकल, असं नका बोलू तुम्ही. कोणाला काहीच नाही होणार आहे. बस आपण थोडं घाबरलो होतो. आपल्याला धीरानं घ्यावं लागेल. आणि परत एकदा आ आ आ आ. हाय भारती. सीमा, तुला माहितीये मी आता कुठे? कुठेस? तुझ्या घरात, तुझ्या मम्मा पप्पांजवळ, तुझ्या बेडरूम मध्ये. सीमा, खरंच भारती? थँक्यू सो मच भारती. अगं सीमा, तू हे काय बोलतीयस? थँक्यू कुठच्या गोष्टीसाठी? तू हेच समज, जसं तू माझ्या पेरेंट्स जवळ राहून माझी कमतरता पूर्ण करतेस, तसंच मी तुझ्या पेरेंट्स जवळ राहून तुझी कमतरता पूर्ण करतेय. सीमा, खरंच भारती, आपलं नशीब पण कसं आहे बघ ना, की आपली एकमेकांच्या कुटुंबांशी भेट तर झाली, पण एकमेकांना अजूनही आपण भेटू शकलो नाही. माहित नाही आपल्या मैत्रीच्या नशिबात खरंच भेट आहे की नाही. हाय भारती, तू व्यवस्थित पोहोचलीस ना? हो आदर्श, मी व्यवस्थित पोचले. बस हेच सांगण्यासाठी तुला फोन केला होता. तू झोपला होतास का? हो, आज जरा लवकर झोप आली. आज बऱ्याच दिवसांनी तुला तुझ्या बेडवर झोपायला मिळालंय ना, कदाचित त्यामुळे. नाही नाही, मी आज पण माझ्याच जागेवर खालीच झोपलोय. जागा तर तुझी बदलली आहे. तुलाच आज लवकर झोप नाही येणार. नाही नाही, असं काहीच नाहीये.
मला झोप येईल. पण इकडे आईला झोप नाही येणार. माहित नाही तू तिच्यावर काय जादू केली असते. जेव्हापासून तू केली आहेस ना, दिवसातून 10 वेळा तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने तुझी आठवण काढते. आणि परत मला विचारते, भारती 2-4 दिवसांनी तर परत येईल ना? आदर्श, मम्मीचं माझ्यासाठी इतकं प्रेम आपल्यासाठी ठीक नाहीये. आज नाही तर उद्या मला तुझ्या घरातून जावंच लागेल. माहित नाही जेव्हा सत्य त्यांच्या समोर येईल तेव्हा त्यांच्या मनावर काय परिणाम होईल. आय नो. गुड नाईट आदर्श. गुड नाईट भारती. एकच दिवसात मम्मी मला इतकी मिस करते, पण कुठे ना कुठे मी पण मम्मीला आणि त्या घराला मिस करते. भीती वाटते की या लग्नाच्या नाटकामुळे मला त्यांची सवय नको लागायला. प्रत्येक वर्षी सीमाचा वाढदिवस आमच्यासाठी एखाद्या सणापेक्षाही मोठा असायचा. पण यावर्षी असं वाटतंय जसं घरात दुखवटाच पसरलाय. नाही आंटी, तुम्ही असं अजिबात नका बोलू. जरा विचार करा, जर तुम्ही सीमाचा वाढदिवस इतका मिस करताय तर तिला तिकडे काय वाटत असेल. म्हणून आज या घरात सीमाच्या वाढदिवसाची तयारी तशीच होईल जशी दरवर्षी होत असते. हो, आणि आपण दरवर्षीप्रमाणे सीमाचा वाढदिवस सीमा बरोबर साजरा करू.